कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागले कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे नाजुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. माझं नाव शाळेत पाटील वृषाली रामदास असे होते. आता मला उतरण्याला गेलेलं आहे. माझं तिथलं नाव रोहिणी योगेश पगार आहे. मला एक मुलगी एक मुलगा आहे. माझे मिस्टर शेती करतात आणि आमची एक जॉईंट फॅमिली आहे. आम्ही अतिशय आनंदात राहतो. सुनीता पांडुरंग ठाकरे. मला आवाटीला दिलेलं आहे. माझे मिस्टर शेती करतात, मी पण शेती करते आणि उरल्या टायमात मी शिवणकाम करते. माझे गुरुवर काबुल ते गुरुजी हे उपस्थित आहे. नामदेव ठाकरे. मला पिंगळवाडा दिलं आहे. मी ताराबाद राहते. माझे मिस्टर सचिव आहेत. मी साडींचा बिझनेस करते घरी. मला 2 मुलं आहेत, एक 11वी आणि एक 9वी. पाली रमेश आयरे आहे. मला दरेगावला दिलं. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मला टिळवणला दिलेलं आहे. माझं तिथलं नाव माधुरी अंकुश गुंजाळ आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मला किस्मारीला दिलेलं आहे. तिथलं नाव जयश्री सुनील काकुते. मला एक मुलगी आहे, ती 9वीची. नाव मीनाक्षी प्रभाकर खेळणार. मला मुंडवाडला दिलेले आहे. माझे मिस्टर उत्कृष्ट प्रगतीची शेती करतात. तिथलं माझं नाव मनीषा दीपक जाधव आहे. मला 2 मुलं एक मुलगी एक मुलगा. मुलगा 10वीला आहे, मुलगी 8वीला आहे. नाव रंजना मोतीराम बाबू आणि सासरचं नाव रंजना सुरेश चौधरी. मी पनवेलला राहते आणि मिस्टर नगरपालिकेत कामाला आहेत. 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि मला एक सांगायचं आहे, एवढ्या सगळ्या पोरांनी कार्यक्रम ठेवला म्हणजे खूप खुशीचा दिवस आहे आज. आणि म्हणजे 20 वर्षातनं असा दिवस पहिल्यांदा आला की सगळ्यांची भेट झाली आणि सगळ्यांची ओळख पण म्हणजे आता एवढ्या दिवसातनं कोणी ओळखू तर येत नाही, पण समोर आता बघितल्यावर पुढं जाऊन ओळखू तर येतील. जर कधी आलेत भेटले तर या माझ्याकडं. आणि मला 2 मुलं आहेत. मी पण शेती करते, मिस्टर पण शेती करते. सविता पोपट गांगुर्डे आहे तिकडचं आणि तिकडचं सविता धनराज बाबू आणि शेती करतो. आणि 2 मुली आणि 1 मुलगा आहे. जांभळे सविता पोपट गांगुर्डे. माझं नाव भारती भाऊराव गवळे. सासरचं नाव भारती रंगनाथ गायकवाडे. मला 2 मुले, एक मोठी मुलगी छोटा मुलगा आहे. मुलगी 3रीला आहे आणि मुलगा 3 बांधण्याला नाळीत बांधण्याला. नाव ज्ञानेश्वर दिलीप ठाकरे, तळवाडे दिगर. मी शेती करतो. 2 मुलं आहेत मला. सासरवाडी उमराण्याचे, चिंचवेली उमराणा. 2 मुलं आहेत, एक 7वीत जातो, एक 5वीत जातो. एक उत्तम प्रकारे शेती करतो. आनंदित आहे मी. माझं नाव सतीश बाबुराव वाघ, राहणार खालची किकवारी. सध्या मी व्यवसाय करतोय नाशिकमध्ये. राहायला मी नाशिकला आहे. मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगी जाती 4थीला, मुलगा जातो 2 वर्षाचा आहे फक्त आता. माझे नाव बाळासाहेब केदार पवार, तळवडे दिगर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक, वाडे रोड मळ्यात. मी इथंच राहतो. मी माझी बायको, माझा 2-2.5 वर्षाचा मुलगा असा संसार आहे. काकुळती गुरुजी यांच्या आशीर्वादाने आम्ही खूप काही शिकलो. आज म्हणजे डोळे भरत आहे आमची. खरं सांगायचं झालं तर खूप म्हणजे तो काळ असा होता काकुळते बाईचा तो बोलणारच आहे मी ते नंतर, पण घेऊन आला त्याच्यामुळे ठीक आहे बाकी बोलू नंतर.
मला एक 3 वर्षाची मुलगी आहे आणि आता 2 महिन्याचा मुलगा होईल उद्या परवा. म्हणजे वयाने होईल. आणि मी MA BEd आहे, सध्या शेती करतोय. जगताप दरेबंडी. मी शेती करतो. माझे 3 मुलं आहेत. एक मुलगी आहे, वडील, आणि 2 मुलं आहेत. मी शेती करतो. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा आहे 2 वर्षाचा, मुलगी आहे 5 महिन्याची. राव काकुळते, किकवारी खुर्द. शेती करतो, 2 मुली, 1 मुलगा, असा परिवार आहे. छान. धन्यवाद. मला 2 मुलं आहेत. एक पहिलीला जातो आणि एक दुसरीला जातो. माझं नाव गणेश सुभाष करणार. मी 1 वर्षासाठी इथं शिकण्यासाठी आलो होतो. बोर्डिंगमध्ये होतो 10वीच्या वर्गात. 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी 3रीला आहे, मुलगा 2 वर्षाचा आहे. मी नाशिकला राहिला आता सध्या, बँकेत जॉबला आहे. माझं नाव दयाराम चव्हाण, राहणार नाशिक. मी एक मुलगी आहे मला आणि मी कंपनीत आर्ट फायबर म्हणून. माझं नाव प्रमोद राजाराम आहे रे. शेती करतो मी. मला एक मुलगी एक मुलगा, असा माझा छोटा परिवार. बाळू आहे रे. मी शेती प्लस ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे माझा. मला एक मुलगा एक मुलगी आहे. सुखी संसार आहे. पत्नी मला एक मुलगी आहे, पीठ व्यवसाय करतो. माझं नाव चिंतामण अशोक आहे रे. कळवाडी दिगर. लग्न झालेलं माझं. शेती करतोय. सोपानजी भाऊ ठाकरे, कळवाडी दिगर. मला 2 मुलगा आहे. अरे वा. आहे रे. मनाला हुर हुर लावी. आधी काय करायचं आहे की जे सोपे प्रश्न आहेत त्यांचा विचार करायचा आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ते सोप्या प्रश्नांची उत्तरं लिहित आली ना, आपल्याला हे अवघड प्रश्न जे आहे त्यांचं उत्तर सुद्धा आठवायला सुरुवात आहे. आजचा जो दिवस आहे तो आनंदाचा दिवस आहे. बऱ्याच वर्षापासनं जो आपला गॅप पडला होता तो गॅप भरून निघाला. कौटुंबिक व्यवस्थेमध्ये विवाह सोहळा होतो, त्यानंतर बरेचसे कार्यक्रम होतात, सगळे एकत्र येतात. परंतु ज्या विद्यार्थी दशेमध्ये आपण बऱ्याच वर्षांनी बऱ्याच काही तुकड्यांमध्ये किंवा काही वर्गांमध्ये इतरत्र जातो, काही कामानिमित्त, काही संघर्षाने आपण सगळे वेगवेगळे होतो. पण ह्या पहिल्यांदा मला वाटतं तळेवाड्यामध्ये आपण 21 वर्षानंतर सगळे 10वीचा जर विचार केला तर 21 वर्षानंतर आपण एकत्र येत आहोत. आणि तसा जर विचार केला तर माध्यमिक शिक्षक वगैरे सगळे एकत्र येतात. परंतु प्राथमिक शाळेचा विचार होत नाही. म्हणून आम्ही खालच्या स्तरापासून आपल्याला सगळ्यांना आपण जिथून सुरुवात केली कळसाचा तर सगळेजण आपण हे घेतो. जो सुरुवातीचा जो पाया आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणून आपण पायापासून जी बिल्डिंग उभी राहते त्या पायाची आठवण काढत आपण आपले जे प्राथमिक शाळेचे जे सर आहेत म्हणजे गुरुजी आणि बाई यांना ओळखले. आणि योगायोग म्हणजे दोघांनीही एकाच ठिकाणी राहून आपल्याला ज्ञानदानाचे जे तसं पकडलं तर मला वाटतं 93-95 पासून एकत्र आलो असतो आपण. 94 पासून म्हणजे आपले जवळजवळ 27-28 वर्ष झालेले असते. आपण एकत्र आहोत. 28 वर्षानंतर आपण एकत्र आलो करतो. आता विद्यार्थी हा शब्द काढला कारण आपल्या समोरच गुरुजी बसलेले आहेत म्हणून विद्यार्थी म्हणायला काही हरकत नाही. जरी आपण 35शीत गेलो असलो बरोबर तरी आपण आज विद्यार्थी आहोत त्यांच्या समोर. कारण आज आपण गुरुजनांचा जे आपल्याला सदिच्छा भेट दिली त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे आलेत त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे. आणि आपण जे
मला काय करायचं? 2 महिने आपल्याला बाईंनी सांभाळलं, म्हणजे त्यांचं कार्यकर्तृत्व यांनी सांभाळून घेतलं. विठ्ठल रखुमाई सारखी जोडी आपल्याला भेटली, हा आपला आनंदाचा भाग आहे. त्याच्यानंतर पाय उडल्यानंतर मला आठवतं की सर नव्हते तर मग छड्या घ्याव्या लागायच्या, त्या छड्या वरती घ्याव्या लागायच्या बाईंच्या हाताच्या, खालून वरती मारली का वरून बसायची, जर वरती घेतली नाही तर इथं बसायची. ही आठवण मला अजूनही आठवते. पण ज्यावेळेस सर रुजू झाले आपल्या शाळेमध्ये आले, मार वाचला. परत दुसरी आठवण अशी आहे की ज्यावेळेस गेटचं मला वाटतं काम झालेलं नव्हतं आणि आपल्याकडे बालचित्रवाणी हा कार्यक्रम आला होता, नवीनच केंद्र सरकारकडून पडून गेलो. ह्या बऱ्याचशा आठवणी आहेत. जर आपण आठवणी काढल्या, त्यांचा मला खूप मोठा अभिमान आहे. आणि काही असेल प्रत्येकाच्या आपल्याला भावना मांडायच्या आहे, भरपूर बोलायचं आहे, पण लोक एवढे भेटलेले आहेत की कंठ काही बोलू देत नाही त्या पद्धतीने. तर काकुळते गुरुजींच्या ज्या आठवणी आहेत, मी तर म्हणतो 4थीला असताना गुरुजी आमच्या इतकं तुम्हाला जर समजा प्रार्थना कोणीच केली नसेल जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता, कारण की इकडे हिटलर बसलेले होते. त्याच्यामुळे गुरुजी केव्हा येतात तो आपला फार मोठा प्रश्न होता. पण मनापासून जे म्हणतो ना आपण की लहान बाळांच्या प्रार्थना लवकर लागू होतात, त्यानिमित्तानं तुम्ही पण लवकर चांगले झाले, बरे झाले. पण काकुळतेबाईंची कोलदांडी मात्र अजून विसरत नाही माणूस. लय अवघड काम होतं बाबा, मला तर काही नशिबाने भेटले नाही. नाही खरंच भेटले नाही, पण खूप आठवणी आहेत. तसं भरपूर मुली आहेत ज्या 4थीला नव्हत्या, त्याच्यामुळे थोडं हायस्कूलचं पण बोलूया आपण. तर बरेच शिक्षक आहेत आपल्याला सोडून गेलेत. आपल्याच मधील सुनील बाजीराव आयरे एक मित्र होता आमचा, बाजीराव पंडू, ते आपल्या जगात नाही तो राहिला असतं तर कदाचित कार्यक्रमाला काही वेगळीच दशा राहिली असती. त्याच्यानंतर पवार आप्पा झाले, त्याच्यासाठी थोडं 2 मिनिटाबद्दल स्तब्ध भरून एक श्रद्धांजली देऊ असं मला वाटतंय. त्याच्यामुळे त्यांचं नाव सांगतो कोण कोण आहे. आयरे व्ही एस सर, निकम पोपट निकम सर. त्याच्यानंतर आपले प्रार्थनेला झाले 15 मिनिटं आम्हाला वर्गात जायला लागायचे. भरपूर आनंद घेतलाय, काय अडचण आणि करते त्यांचं काम बाकी आपण बोलून ते लिंक सोडा बरं का. पहिली आठवण आज घ्यायचीच आहे. त्यानंतर सगळे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज असा योग आला कपिला षष्ठीचा योग. फार दिवसानंतर बाल चेहरे पाहिल्यानंतर आज युव चेहरे पाहायला मिळाले. त्यानंतर मी प्रत्यक्षात चेहरा लक्षात आहे परंतु नाव सुद्धा लक्षात नाही, परंतु आठवणी आहेत. बघा, ज्यावेळेस तुम्ही बाल होते, लहान होते, त्यावेळेस तुमचं मन अगदी कोरं होतं, कोऱ्या पाठीसारखं. आता या विज्ञान युगामध्ये फार बदल झाला आहे. त्यावेळेस माध्यमिक साधनं नव्हती, त्यावेळेस मोबाईल नव्हते, टी व्ही नव्हती, फक्त आपला अभ्यास, शाळा आणि कोरं मन होतं. कुठलीही ईर्ष्या, इच्छा कुठल्याच नव्हत्या. त्या कालामध्ये माझ्याकडे जे विद्यार्थिनी आले, मी सगळे 1 ते 4 वर्गापर्यंत सगळे माझे विद्यार्थी समजले. विद्यार्थिनीलाही आणि विद्यार्थ्यांनाही जर त्यांचं काही चुकलं तर मी त्यांना कठोर शब्दात बोलायची आणि शिक्षा पण करायची. त्यावेळेस तुम्हाला माझ्याविषयी घृणा निर्माण झाली असेल, बालमन असतं, पण त्यावेळेस हे कशासाठी चालले ते आपल्याला जाणून नसते. बालमनामध्ये घृणा निर्माण झाल्यानंतर त्यावेळेस माझी एकच अपेक्षा होती की माझ्या विद्यार्थ्यांनी आणि माझ्या विद्यार्थिनींनी त्यांचं पुढे त्यांची वाट चुकू नये, त्या चांगल्या मार्गाने चालावे, चांगल्या विद्वत्तेने ते जगावे, त्यांनी चांगला विचार करावा, यासाठी माझी तळमळ होती. त्यामुळे एवढीच माझी अपेक्षा जशी आईची असते,
मी त्या ठिकाणी आईची भूमिका घेतली होती की माझ्या मुलांनी चांगलं वागावं, त्यांच्या जीवनात त्यांनी उच्च स्तरावर जावं, चांगल्या विचाराने जगावं, हीच माझी अपेक्षा होती. ते त्यावेळेचं बाळकडू पाडलेलं किंवा मी दिलेलं तुम्हाला उपदेश केलेला तुम्ही जपा. तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखी जीवन जगा. त्या सुखी जीवनामध्ये आपली जी सहचारिणी असते, तुमचा परिवार, तुमची पत्नी, मुलींची सासू सासरे, आपला नवरा यांच्याशी एकोप्याने वागा, जेणेकरून त्यांची सेवा आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल, आपल्या मनाला समाधान होईल. असं सगळ्यांनी जगा. आणि मुलांनी सुद्धा एकच माझं कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही व्यसनापासून लांब राहा. व्यसन हे माणसाला परत परत त्याच रस्त्याला पाठवतं आणि शेवटी आपला नाश होतो. शारीरिक नाश होतो, बौद्धिक नाश होतो, आर्थिक नाश होतो आणि कुटुंबाचं सुद्धा स्वास्थ्य बिघडतं. तर तुम्ही आता तरुण आहेत, युवा आहेत, तर आपल्या मनाला चांगल्या गोष्टीची सवय लावा आणि चांगलं वागण्याचं, जेणेकरून समाजाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला, आपल्या गावाला, आपल्या घरी जे सासू सासरे आहेत, जे आईवडील आहेत, त्यांना अपमान करू नका. त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागा. बघा, वयानुसार माणसाचा स्वभाव चिडखोडल झाला की म्हाताऱ्या माणसांना ती आवडत नाही आणि ते तुम्हाला बोलतात, परंतु तुमच्या हितासाठी ते असतं हे जाणीव तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा आणि त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागा. ही जी आपण जी कॅसेट भरून ठेवतो आपल्या वागल्यामुळे ही आपली मुलं लक्ष ठेवतात. आणि हे बघा, मुलींना दोन्ही कुळांचा उद्धार करायचा आहे, एक सासरचा आणि एक माहेरचा. सगळ्यात मोठा उद्धार माहेरचा करावा लागतो. आपण जर सासरी चांगली वागलो, चांगलं बोललो, समाजाशी, कुटुंबाशी किंवा इतर प्रेमाच्या माणसाशी जर आपण चांगलं वागलो तर आपल्या माहेरचं नाव निघतं, पहिल्या आईचं निघतं. आई संस्कार करते. हिच्या आईने किती चांगले संस्कार केलेले आहे, हिच्या बाबाने हिच्या वडिलांनी किती चांगलं वळण लावलेलं आहे, असं नाव निघतं. म्हणून आपण मुलींनी लक्षात ठेवायचं, आपल्याला त्रास जरी झाला, काही बोलले तरी आपण सहन करायचं. स्त्रीने नम्रता घ्यायची, प्रत्युत्तर न करता आपल्याला राग आला तर आपण बाजूला निघून जायचं. प्रत्युत्तर केल्यानंतर आपल्यालाही टेन्शन येतं आणि दुसऱ्यालाही टेन्शन आणि आपलं स्वास्थ्य बिघडतं. म्हणून तुम्ही आता सुज्ञ आहेत, मुलांनी सुद्धा तसंच करायचं. आणि उद्या आपल्या संसारामध्ये कुठलाही अनाठाई खर्च करायचा नाही. बघा, माणसावर अशा अनेक वेळा अनेक प्रसंग येतात, त्यावेळेस आपण उदामादा केला, 2 पैसे शिल्लक ठेवले तर आपल्या आईनं संकटाच्या वेळेस आपल्याला ते कामात. म्हणून वस्तूमध्ये गोडी नसते, परंतु आपण जर त्याच्यासाठी श्रम केले तर त्या श्रमाचं आपल्याला महत्त्व कळतं. म्हणून प्रत्येकाने ही खूणगाठ आपल्या मनाशी मानायची. आणि जगताना माणसाने शिवालोकन करायचं. आपण कोणत्या परिस्थितीत होतो, कोणत्या परिस्थितीत आलो आणि पुढे काय करायचं आहे, आधी कधीच होत नाही. ते पराशर होईल, पण पराजित कधीच होणार. तर सत्याला आपण सोडायचं नाही, चांगल्या मार्गाने जगायचं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायची. सत्य माणसाला त्रास होतो, चांगल्या माणसाला त्रास होतो, परंतु शेवटी त्याचा अंतिम विजय असतो. आणि आत्मिक समाधान फार मोठं असतं. तो ताट मानेने, चांगल्या विचाराने,
समाजात चालतो. आपण बघा, सोनं आपण ज्यावेळेस सोनाराकडून घेतो त्यावेळेस तापून देतात, परंतु त्याला चकाकी येते तापवल्यानंतर. तसं आपल्याला कितीही त्रास झाला, काही झाला, त्याच्या नाराज व्हायचं नाही. आपली परीक्षा असते, ती परीक्षा घेतल्यानंतर आपण तिथं उत्तीर्ण होण्याचं आणि चांगल्या जागेवर जाण्याचा प्रत्येकाने विचार करा. आपल्या मुलाबाळांना पुढचं शिक्षण द्या, त्यांच्यावर संस्कार घडवा आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान द्या. आजच्या पिढीला आध्यात्मिक ज्ञानाचं फार फार गरज आहे. आपण घरामध्ये जर तुम्ही त्याच्यासमोर रामकृष्ण हरी म्हटलं तरी त्यात लहान मुलं ते कॅच करतात. आता घरात उदाहरण सांगते मी. माझी नात आता 6 वर्षाची झाली. सहज काल बोलता बोलता रामकृष्ण, जेवताना कोणता मंत्र म्हणायचा, पंक्तीमध्ये रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेवारी. तिने हे ऐकलं आणि संध्याकाळी ती एका पायरीवर निवांत बसली आणि म्हणायला लागली. म्हणजे आपलं इतकं लहान मुलं निरीक्षण करतात. म्हणून जेणेकरून सकाळी जर आपण, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, तुम्हाला बोलण्यात म्हणजे त्यांना सकाळी हरिपाठ लावायचा, संध्याकाळी लावायचा, देवाजवळ आरती लावायची मुलींनी आणि मुलांनी. आपल्या लहान मुलांना ते पाहिल्यानंतर त्याच्या मनावर तो परिणाम होतो आणि ते सुद्धा तुम्हाला पुढचं आयुष्य तुमचं सुखी जगायचं असेल तर मुलांवर आज हे संस्कार करा. तुम्हीही तुमच्या आईवडिलांची सेवा करा, ते तुमची निरीक्षण करतील, त्याप्रमाणे तुमचंही पुढचं आयुष्य बरं. जसं बालपणा तुपामध्ये, आपल्या दुधामध्ये तूप लपलेलं असतं, तर प्रत्येकाच्या बालपणामध्ये, तरुणपणामध्ये हे म्हातारपण लपलेलं असतं. ही अवस्था प्रत्येकाला येणार आहे. शेवटी आयुष्य जेवढं असेल तेवढं मनुष्य भोगतं, परंतु ते कसं जगायचं आणि काय करायचं याचा विचार आपण प्रत्येकाने आपल्या मनाशी करायचा. हा मनुष्य देव 84 लक्ष योनीनंतर आपल्याला मिळतो. ज्याप्रमाणे आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडतो, त्याप्रमाणे आपल्या पाप आणि पुण्य केल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला मिळतो. त्याची आपण जाणीव करायची. भगवंताने आपल्याला कशासाठी पाठवलेलं आहे, भगवंताने आपण कसं वागायचं आणि त्याला न विसर प्रपंचात राहून सुद्धा आपलं तोंड रिकामं असतं. आणि आपल्याबरोबर किती श्रीमंती कमवा, किती पैसा अडका, कितीही जमवा, काही करा, शेवटी आपल्याबरोबर काहीच होऊ शकत नाही. आपल्याबरोबर फक्त जे नामचिंतन केलं, भगवंताचं चिंतन केलं, आपल्या कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जर आपण भगवंताचं चिंतन केलं तेच फक्त आपल्याबरोबर येणार आहे. शरीर एक काळाचे, धन एक कुबेराचे, मनुष्याचे काय असे. शरीरसुद्धा आपलं नाही. हा हे उष्णघर आलेलं आहे. या उष्णघर, या भाड्याचं घर आलेलं आहे. त्याच्या मनात आलं तेव्हा हे भाड्याचं घर तो कमी करू शकतो. भगवंताने 2 बटणं त्याच्याजवळ ठेवलेले, एक जन्म घेणं आणि मृत्यू येणं. हे आपल्या अधीन नाही. फक्त आपल्याला आपल्या जन्मामध्ये आपल्याला कसं चांगलं वागता येईल, आपल्याला कसं पुण्याचे कामं करता येतील आणि आपल्याबरोबर ज्या वेळेस मनुष्याचा शेवट होतो त्याबरोबर पाप आणि पुण्य केलेलं कर्म हे अनेक जन्मापर्यंत केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जर आपण जसं कर्म करू तसा आपल्याला पुढचा जन्म आपला मार्ग सोपा होईल. म्हणून तुम्हाला कळकळीची एवढी विनंती आहे माझे विद्यार्थी, एवढंच लक्षात ठेवा. मी बालपणापासून तुम्हाला गोष्टी सांगायची म्हणजे परिपाठाच्या वेळेस की मुलींनी कसं वागायचं. तर एकच लक्षात ठेवा, आता तुम्ही प्रपंचही नीटनेटका करा आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा, जेणेकरून आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या गावाला सगळ्यांना नाताळ गोतांना आनंद वाटेल असं जीवन जगा. व्यसनापासून लांब राहा आणि परमेश्वराचं चिंतन करा. ते संस्कार आपल्या मुलांवर घडतील आणि आपल्याबरोबर ती शिदोरी, बँकेची शिदोरी, ती आपल्याबरोबर अनेक जन्मापर्यंत कामास येते. हेच मी
तुम्हाला उपदेश करते, 2 शब्द प्रेमाच्या सांगते आणि भगवंताला श्रीराम जयराम घेऊन 2 शब्द संपवते. खरं बघायला गेलं तर हेच बाळकडं प्रत्येक स्त्रीने किंवा मुलीने जर अंगीसात केलं तर मला नाही वाटत कुठल्याही घरात द्वेष निर्माण होतील, भांडणं होतील. पण ती वेळ चुकून गेलेली आहे. मी आशा करतो माझ्या बहिणी खूप चांगला संसार करत आहेत, सगळे चांगलेच आहेत. त्याच्यामुळे काय अडचण नाही. बहिणीमध्ये मध्ये एक शब्द वापरला जेव्हा मी शिक्षा करायचे तर तुम्ही नाही ते शब्द वापरला काहीतरी तुम्ही धुणा, तर ती धुणा बिलकुल नव्हती, तो धाक होता, ती जरब होती आमच्यावरची. आत्ताच्या शिक्षकांमध्ये ती नाही आहे. आता आम्ही बरेचसे पोरं बोलतो की लहान पोरं शिक्षकांसमोर जे संभाषण करतात ते आमच्यात नाही होऊ शकत. आम्ही आजही तुम्हाला बोलायला घाबरतोच. तो काय विषय, त्याच्यामुळे तो शब्द आम्ही सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो की मागे घ्या तो शब्द. ती पुन्हा बिलकुल नव्हती, तो आमचा धाक होता. दुसरा विषय झाला संस्कृती विषय झाला. आपल्यासाठीच होतं ते. संस्कृती जेव्हा बाईन ते शिकवायला यायचे काष्टी साडी राहायची त्या काळात, म्हणजे आता तो काळ खूप जुना, मला अडचण नाही. आपली शेवटची पिढी आहे की आपल्या सगळ्यांच्या आईंकडे अँड्रॉइड मोबाईल नसतील बहुतेक. आता इथून पुढच्या सगळ्या या इंस्टाग्रामवर नाचणाऱ्या राहणार आहेत. त्याच्यामुळे ती पिढी होती, ती काष्टी साडी होती, ती आजही मला माझ्या आधीची ऑर्डर करून द्यायची. म्हणजे तुम्ही जर म्हणता ना घृणा, तो दाग आणि त्या आजीचं प्रेम या दोघांमधलं आमचं आयुष्य गेलेलं आहे 4थी पर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही तो शंका मनात घेऊ नका. तुमचं प्रेम, आणि जर समजा बाय चान्स तुम्ही जर अजून शिक्षा केली असेल कदाचित आम्ही चांगल्या ठिकाणी राहिलो असतो. 100% आहे. शिक्षा त्या घडणे गरजेचे आहे. ते कोणतरी बोललं ना किंवा घरचे सांगायचे फक्त कातडी लोंबा हाडं मोडून देऊ नका, त्या काळातली पोरं आहे. पण ठीक आहे, खूप पोरं जमले, त्याच्यामुळे तुम्ही खूप म्हणजे एवढं बोलले, या वयात एवढं उभं राहून बोलले, तुमचे खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद की तुम्ही. 1977 साली आम्ही आलो आणि आम्हाला इथे कर्म करण्याची संधी मिळाली. आणि हा जो कार्यक्रम करून आणला याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद. तुम्हाला पहिले धन्यवाद. आणि याचा परिणाम असा झाला 77 साल आणि आजचं 25 एवढ्या वर्षामध्ये आपले सगळे चेहरे एकत्र आलो. याबद्दल आणले ज्यांनी करून आणला हा कार्यक्रम त्यांना आणखी परत धन्यवाद. ठीक आहे, काय हरकत नाही. या कर्मभूमीमध्ये आपली महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे. त्यातल्या त्यात आपल्या बागलाण तालुक्यात जायखेड गावी माऊलींचा जन्म झाला आणि त्यांनी ह्या परिसरामध्ये जे काम केलं त्याचा परिणाम आपल्या इथल्या सगळ्या मंडळीच्या मनावर झालेला आहे. परिसरातल्या बरं का सगळ्या, हो. आणि त्याचा खूप परिणाम चांगला आहे. तर मी तुम्हाला आता एक सांगतो, तुम्ही जो हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल तुम्हाला जितके धन्यवाद दिले तेवढे कमी. स्वघोषणे प्रतिभा ठाकरे नाव आलंय. चला बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आज हा कार्यक्रम उपस्थित केल्याबरोबर तुमचा मी खूप आभार मानते. आदरणीय माझे पूज्य गुरुजी आणि बाई यांचा मी साष्टांग नमस्कार करते. आज कार्यक्रमबद्दल उपस्थित राहिल्यामुळे जे काही साजरं केलं जातंय आज कार्यक्रमात, त्याने आपल्याला संस्कार दिले ते आपल्या पुढच्या भविष्यासाठीच दिले होते मेन म्हणजे. आणि ते आज संस्कार आपल्याला इथं दिसूनच आले आलो हे म्हणायला हरकत नाही. तर माझे मित्र मैत्रिणी बंधू भगिनींनो, मी तुमचे आभार मानते. माझे 2 शब्द संपवते. मजाकचा विषय वेगळा. ठीक आहे, अजून कोणी सांगत होता तसं खरंच डोळे भरून येत आहे असा हा अलौकिक आपण आज हा कार्यक्रम सादर करतो आहे. आणि सर्वप्रथम बाईंचे आणि गुरुजींचे मी साष्टांग नमस्कार करते. आणि बाईंनी जे आपल्याला संस्कार दिलेले आहेत ते मी शब्दशः खरंच अतिशय बाईंच्या मनात जसंही आम्ही वागायला पाहिजे तसंच बाई मी खरंच वागते. माझे सासू सासरे पण तसेच आहेत
आणि तुमचे त्यांच्याजवळ मी किती वेळा बोललेली माझ्या सासू सासऱ्यांजवळ की खरंच आनंद होतोय. आपण 20-25 वर्षानंतर आज एकत्र येतोय. आपण आज आपण संसारामध्ये इतके व्यस्त झालेले आहेत, आपण खरंच एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीये. आणि आपल्या मुलांना आपण संस्कार करतोय. बाईंच्या सांगितल्याप्रमाणे बाई तुम्ही जसे आम्हाला संस्कार केले तसे माझ्या मुलांना पण करतो. आणि खरंच मला खरंच सांगते खरंच आपण सगळेजण पुन्हा एकत्र आलो, मला खूप आनंद होतोय. आणि खरंच आपण प्रत्येकाच्या याच्यामध्ये आपण खरंच जाऊ शकत नाही, काम करतोय. आणि आपली खरंच प्राथमिक शाळेपासून जसं घनश्याम बोलला की पाया जसा होता आपला तशा पायापासून आपण सुरुवात करतोय. कळसाचं तर प्रत्येक जण दर्शन घेतोच, पण पाया हा खरंच आपला मजबूत झालेला आहे. आणि बाईंनी तो पाया खरंच मजबूत. सगळ्यांचे अभिनंदन करते, गुरुजींचं बाईंचं यांचंही स्वागत करते, त्यांना दंडवत प्रणाम करते. आणि आज आपण इथं सगळेजण जमलोय. मी खरं तर कागदावर लिहून आणलं होतं पण मग आता तेवढी वेळ पण नाही आहे आपल्याला. मी सगळ्यांना बघून मला खूप आनंद झाला. हा दिवस म्हणजे 1 महिन्यापूर्वीपासून आपला हा कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. ही 9 तारीख केव्हा येईल असं सगळ्यांना वाटत होतं, म्हणजे सगळे वाट बघत होते यात नेहमी. पण मी 1-2 शब्द लिहून आणलेले आहेत, मोबाईलमध्ये फोटो येत होते. खासदार, पंतप्रधान हे जेव्हा रिटायर होतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, माजी आमदार, माजी खासदार असं म्हणतो. पण जेव्हा शिक्षक रिटायर होतात तेव्हा आपण काय म्हणतो, माजी शिक्षक म्हणतो का आपण? नाही. शिक्षक आपल्याला कुठेही भेटले, गुरुजी कुठेही भेटले आपल्याला, आपण काय म्हणतो की नाही हे माझे गुरुजी आहेत. माझी हा शब्द म्हणत नाही आपण, माझे म्हणतो. कारण गुरुजींची जागा नेहमी हृदयात असते. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या नोकरीमध्ये भरपूर विद्यार्थी येतात, ते कदाचित आपल्याला विसरूनही गेले असतील, पण आपण नाही त्यांना विसरलो आपण नाही त्यांना कधी विसरू शकत ना. त्यांनी आपल्याला खूप छान संस्कार दिलेले आहेत. सगळ्या मुलींचं व्यवस्थित आहे, मुलंही व्यवस्थित आहे. एवढंच आहे, कोणी जास्त उंच गेलं नाही 2 शब्द बोलते. नकोशी तरी जिवारी तळमळ लागली आहे. ही वेळ येऊ नये, पण घरट्यातून जाण्याची वेळ आली. वर्गातल्या त्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी होती. याची खेचायची, त्याची खेचायची, मज्जा यायची. ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली. वर्गातली शुल्लक गोष्ट दिल्लीपर्यंत नेली. अभ्यास केलेला नसला तरी भेटायचा छडीचा प्रसाद. मित्रांमध्ये उगाच कारण नसताना घालायचं वाद. तरी आठवण मात्र सदैव आपली येतेच राहील. आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून वाहेल. मैत्रीचं सानिध्य हरपेल याची हळहळ लागली. येऊ नये ही वेळ, आता घरट्यातून जाण्याची वेळ मात्र आली. नकोशी वाटते तरी जिवारी तळमळ लागली. आगाऊ होता शाळेत खूप, अजून आहे की नाही ते माहिती नाही, कारण घरी बायकोचा पण धाक असतो त्याला. तर त्याने ना आमच्या बेंचवर, मुलींच्या बेंचवर काचकुयऱ्या टाकल्या होत्या. आम्ही सगळ्या मुली एवढे अंग खायचो बा. ती म्हणे मला पण त्रास होतोय, ती म्हणे मला बाई इथं खासतं तिथं खासतं. बाई आता काय करायचं. त्याला सरांनी तशी शिक्षा बी दिली होती. पण मग आम्हाला सरांनी नदीला पाणी होतं तेव्हा नेहमी पाणी राहायचं. मुलींना तुम्ही नदीत जा, हातपाय वगैरे धुवून या. आम्ही नदीत गेलो. मधली सुट्टी झाली, शाळेची सुट्टी होईपर्यंत वर्गातच आलो नाही. येणार आहे नरू. धन्यवाद. तुझ्यामुळे आम्हाला ती शेवटचे 3 तास सरांचा तास होता. त्याने जर तसं केलं नसतं तर आज विषय निघाला नसता. आणि केवी सरांचा तास होता. जरी त्याचा माझा होमवर्क नव्हता, मी तो चान्स बघितला. वर्गात गेले तर छेडी बसेल म्हणून मी आली नव्हती. आणि परत मराठी शाळेत आपण जेव्हा सुट्टीची वेळ झाली का मुलांना गुरुजी काय सांगायचे, मुलं विद्यार्थ्यांना उद्या अ ते ज्ञ पर्यंत 12 खडी लिहून आणा, 1 ते 100 पर्यंत पाडे लिहून आणा. तर आपल्याला असं तेवढं टेन्शन नव्हतं की जाऊ दे, नाही बी केलेलं तरी आपले गुरुजी आपल्याला काही करणार नाही. जरी लिहून आणलेला नसायचा ना गुरुजी, आपल्याला कधी शिक्षा नाही करायची. गाल खेचायचे, पाठीवर मारायचे, बस तेवढं गाल खेचायचं आठवतं मला. हा. पण जर बाईंनी जर आपल्याला सांगितलं की मुलांना उद्या हा लिहून आणा हा गृहपाठ,
तर सगळे कामं बाजूला ठेवायचे आणि बाईने सांगितलेलं काम करून राहायचं. कारण बाई छेडी कशी द्यायची सगळ्यांना माहितीच असेल, खालून पण वरून पण आणि कोलदाट. जसं बाई बोलल्या की त्यांनी मला एक आठवण करून दिली की माझी आई पण त्यांच्या विद्यार्थिनी होत्या, हे मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. तर हा योगायोग आहे की आई पण आणि पोरगा पण एका शाळेत शिकलेले. हा योगायोग आहे. मी नशिबवान आहे की मी पण त्यांचा विद्यार्थी झालो. असं समजू, मी माध्यमिकला होतो तर तरी मी विद्यार्थीच समजतो. जर हा 20 वर्षानंतर हे सगळे पाखरं आज एकत्र आले, याचं सगळं योगदान मीनाक्षी खैरनार आणि बाळासाहेब पवार यांना देतो मी. कारण की 1 महिन्यापासून काय लगबग चालू होती ती मला सर्व माहिती होती. कोण रुसलं, कोण रागवलं, परत एकत्र आणण्याचं काम हे आपणच केलं सगळं. तर आज खूप सुंदर आणि सोनेरी दिवस आहे हा. अवघड होत्या सगळ्यांना सांगताना एवढे खरं तुमच्या हातून एवढे कष्टाळू करून निघाले आहेत, एवढे बिझी आहेत, कवडीचं काम नाही, गडीची सवड नाही, एवढे खतरनाक पोर आहेत आपले. बोलवताना आम्हाला खूप म्हणजे खूपच त्रासच झाला असतं वास्तविक, पण तरी खूप धन्यवाद. जेवढे आले तेवढे खूप आहेत. थेंबे थेंबे कळेसाचे त्याप्रमाणे शून्यातूनच जे निर्माण होतं. पहिला टोकेदर होता, खूप चांगल्या पद्धतीने झाला. काल दिवसभर आम्ही गडबडीत होतो, त्याच्यामुळे करणार म्हणजे इन्व्हिटेशन देता आलं नाही. तरी बरेचसे आता रवींद्र सगळ्या लोकांना 1 महिन्यापासून घेतो. पण रवींद्र मी ड्युटीवर जात होतो, योगायोग मला आठवलं तो तिथं राहतो, त्याच्या घरी घेतो. परवाच्या दिवशी इन्व्हिटेशन दिलं. सगळ्यात पहिले तो आला होता सकाळी 10 वाजता. त्याचे सरात मी त्याचे आभार मानतो मी. त्याच्यानंतर प्रमोद आहे का, प्रमोद वर्गणी जमा करताना सगळ्यात पहिला पैसे देणारा प्रमोद. जिथून सुरुवात अडचणी आल्या, अडचणी येणारच आहे, चांगल्या कामालाच अडचणी येतात. त्याच्यामुळे तो आमचा एक प्रसाद समजतो आम्ही. बाकी पहिल्यांदा आला, हे सगळ्या मित्रमैत्रीण म्हणजे त्यांच्यामुळं आला, नाही तर हा माईक कधी हातात धरला नव्हता. धरलेला काय मी तर कधी धरला नव्हता आयुष्यात, हा पहिल्यांदा धरला. म्हणून मला बोलायचं आहे. म्हणजे एवढ्या पोरांनी कार्यक्रम म्हणजे सांगितलं, पोरींचं एवढं दिवस झालं 20 वर्षात ना की कधी कोणाला कोणीच भेटलं नव्हतं. पण हा पहिल्यांदा कार्यक्रमाचं एक नियोजन केला, त्या निमित्तानं सगळे मुलं भेटले. आणि मुलींचं एक भाग्य आहे का त्यांना पाठवलं गेलं, हा त्यांचं लई म्हणजे हे आहे. नाहीतर म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही ते असतंच, लई एकत्र भेटणार म्हणजे खूप खुश झालेली मित्र. मला वाटत नव्हतं मला एवढ्या लांबून येणं होईल, पण तरी पण माझा हट्ट केला की मला जायचं आहे म्हणून. तर मी काल सकाळी निघाले आणि आज कार्यक्रमात हजर झाले. म्हटलं नको, सगळे येतील, मला पण भेटायचं आहे. आणि तर माणूस आवडीना होऊन त्यांना आवाज देईल आणि समोर ओळख होईल. आणि एवढा दिवस झालं तर वाटलंच नव्हतं असं कार्यक्रम होईल. आणि प्रत्येक कार्यक्रमाचा जर टर्निंग पॉईंट जर ठरायचं झालेल तर रंजनाचं भाषण द्यायला काही अडचण नाही. अतिशय मनापासून धन्यवाद. आणि तिने जर सांगितलं अतिशय मला पण आवडलं. ओळख राहणार नव्हती म्हणतो मी, कारण आज जगात म्हणजे एवढी धावपळ आहे, कोणाला टाईम नाही आहे, 1 मिनटं सुद्धा टाईम नाही आहे. सगळ्यांची धावपळ फक्त कामासाठीच असते. अशा कार्यक्रमाला कोणाची धावपळ नसते. फक्त एवढंच म्हणतो मी की जीव 90% माझं गाडीवरच फिरणार राहतं. आणि ते ग्रुपचं आलं तर मग अजून परत रागे पडतात, मॅसेज बघून बोलत नाही. धन्यवाद व्यक्त करतो मी. बाईंनी सांगितल्याप्रमाणे जे जे आदर्श त्यांनी घालून दिलेले त्या आदर्शांवर आपण कायम आहोत असं मानून आपण ज्या इथे सगळे उपस्थित झालात, त्यानंतर हे स्टेज वगैरे करतो. त्यानंतर या कार्यक्रमाच्या समारोप करताना आपल्याला 4-5 वर्ष झाले या फील्डमधून बाजूला होऊन, नाहीतर याच्यापेक्षा पहिल्यांदा कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक स्तराकडनं केली. ही आपली पहिल्याच कार्यक्रमाची चांगला रुबाबदार झाला, यात काही शंका नाही. बरोबर. त्याच्यानंतर ज्या मी भाषणाची सुरुवात तेव्हा वेड्यावाकड्या पद्धतीने केली. मला माहिती नव्हती डायरेक्ट माझ्या हातामध्ये माईक येईल असं.
होत्या. मला ती सुरुवातीपासून कार्यक्रम कसं करायचं, काय करायचं, सगळं नियोजन वगैरे सगळं माहिती आहे. परंतु मलाच वेळ नव्हता. 10:30 वाजता मला पवार बाळासाहेबाचा फोन आला आणि त्या टायमाला मी इथं हजर झालो. त्याच्यानंतर एकदा आणखी त्याने तर माझी आठवण नक्कीच येईल अशा पद्धतीने. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आणायचा आमच्या खूप म्हणजे मीनाक्षीने मला 2 वर्षापासून सांगितलं होतं. पण मी आतीला ते बोललो होतं की पोरं एकत्र येणार नाही, मोकळं सांगून दिलं होतं मी. पण यावर्षी म्हणजे माझा ऑपरेशन झालं, 1 महिना घरी होतो, दुसरं काम नव्हतं, मी कामटा उद्योग काहीतरी या हिशोबाने त्याला ग्रुप बनवायचं ठरलं. 8 दिवसात ग्रुप तयार झाला. 90% पोरांचे आपले नंबर भेटले. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. माझ्या शब्दाला मान देऊन किंवा जे काही असेल, रुसवे फुगे असतील ते तर राहणारच आहेत, ते सगळं तुम्ही आलेत त्याच्याबद्दल धन्यवाद. गोजींचे तशा धन्यवाद. रुसवे फुगे असणारच आहेत, कारण आपण काय म्हणतो, एव्हरीथिंग इज फिअर, लव्ह अँड वॉर. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. आणि मित्र हे माणुसकी आणि प्रेम, मित्र आणि मैत्रीण हे नातं वेगळं आहे. या नात्यात आहे ना, आपण आपल्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी कधी अडवून ठेवत नाही. एक वेळ आईला सांगत नाही, एक वेळ वडिलांना सांगत नाही, पण आपण आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगतो. हे खूप महत्त्वाचं नातं आहे. आणि या नात्याबद्दल जर समजा राग येत असेल तर ते काही चांगली गोष्ट नाही, बरोबर. त्याच्यामुळे सांगतो, एव्हरीथिंग फिअर इज लव्ह अँड वॉर. ओके, धन्यवाद. तर आता थोडं जेवण करूया. सगळे जोपाशी झाले, चेहरे बघवत नाही. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही, आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, रूप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला